हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळचे आता वाजले 8 आणि आता झाली माई सकाळ. कारण का तुम्हाला तर माहीतच आहे माया काय प्रॉब्लेम चालू आहे. तो आयुष्याचे मामांग प्रॉब्लेम आहे. काही असं सुखाचं नाही. कोणतंही काम करा त्याला मेहनत लागणारच आहे, कष्ट लागणारच आहे. आणि कष्ट लागल्यावर मेहनत केल्यावर तब्येत तर खराब होणेच आहे. आज सगळे गेले वावरात, घरचे सगळे गेले आज वावरात. फक्त बकऱ्या आणि मी आणि दादाच घरी आहो. बकऱ्याला चारा लावून दिला मी उठल्याबरोबरच. त्याचं पोट पहिले भरावं लागते मला, मा पोटात असो का नसो काही. पाऊस असं येऊ राहिला ना का सकाळी मस्त असं वातावरण असते खुल्लं वातावरण असते आणि दुपारी असं बदा बदा पाऊस येते. आणि पाऊस आला की मग अंगात दसते हुलकी दसल्यावर मग मी काही बाहेर निघत नाही. कारण का लय तकलीफ होते. मग घरात ताप आहे मला लय जास्त, ताप कमीच नाही होऊ राहिला. गोळ्या घ्या, औषधं घ्या, सलाईनी घ्या, तरी काही जमून नाही राहिलं. तर काय करा मला काही समजून नाही राहिलं. असं फ्रेश नाही वाटत झोपेतून उठल्यावर. आज मस्त गरम पाण्यानं आंघोळ करतो, कडक. त्यासाठी भरले आता चुलीत गौऱ्याला मोठ्या याच्यावर खांडा आणून ठेवा लागेल पाण्याचा. म्हणजे का व्हिडिओ शूट करता बी असा जर मोबाईल पकडला ना का माझे हात गळून येऊ राहिले. एवढी तर कमजोरी आली मला. तरी काल सलाईन घेतली. आता त्याचाही असं त्याच्यावर आराम केला तर होईल म्हणून त्यासाठी मी घरी बकऱ्याला चारा लावून दिला. एक टोपलं खाल्लं ते ना माझे कामं व्हायला. कामं म्हणजे अजून सगळंच राहिलं बरं. स्वयंपाक सगळंच राहिलं. हेच बाकीचे कामं आपले उठल्याबरोबरचे जे करतो आपण ते. सगळं घरदार सामसूम आहे आज. कारण की आमची कल्ला करणारी बाई तर वावरात गेली. आता बाई माणसांत एक बाई नाही, दोन्ही बाया तशाच कल्लाच करतात घरादारात. कामाधंद्याचा काहीच नसते कल्ला चालूच असते त्याचा. आता दिवसभर लागली मी हळूहळू माझ्या कामधंदे करायला. कामं तर होत नाही पण आता करावं लागतात. बाहेरचं वातावरण दाखवून देते तुम्हाला एकदा. बाहेरचं वातावरण नळ आहे, बुटकीनं मशीन लावली आमच्या नळावर. पण चालू काही करून नाही करू चालू धराच नाही. हो ना, येईल ना मग मागून येईन. तिकडे मशीन तिकडे पाणी ओढते ना. तिकडल्या मशीन बंद झाल्या की येते मग. त्यासाठी बकऱ्या आज मी घरात बांधल्या. इकडे मशीन लावायला आहे म्हणलं नाही काही नसतंच म्हणून बकऱ्याला घरात चारा टाकून दिला. आता आणखी ते टोपलं टाकून देतो. हे बाई तर वर जाऊन बसले आज. कधी तर नसतात जात, ते लय जास्त ढिल्या झाल्या तर वर जाऊन बसले. एक टोपलं टाकून घेतो मग आवरतो घरातले कामं. बाहेरचे कामं आता थोडक्यात म्हणजे बकऱ्या जायला लोकची. आता बकऱ्या सुटे लोक आहे ना, घरातले कामं करून घ्यावं लागते. घरातले कामं म्हणजे आपले स्वयंपाक भाजीचे, खाण्यापिण्याचे. आणि पावसाळ्यात मीठ आहे ना, मिठाचं काय होते, पाणी होते आपलं. वला हात लागते, घाई कसा बी हात लागते. तर मग त्याचं पाणी होते ना, त्यासाठी एवढंसं डब्बा आणलं काय, त्याच्यात मीठ काढून ठेवतो. मग ते याच्यात पाणी हो का खराब हो. आणि एवढं मोठं मीठ आहे ना, मग आपलं हे चांगलंच राहते. हे करून ठेवायचं पॅक. आता काल घोडी आणली होती
पंखा दुरुस्त करायला. मला वाटलं वायर मध्येच प्रॉब्लेम आहे का. रात्री लय जास्त उशीर झाला होता, पंखा काही तुम्हाला दाखवला नाही. पंखा आता त्याच्यापेक्षा बेकार वाजते वायर बदलल्यावर. आणि कामाना धंद्याचे गेले माझे 200 रुपये. आता 200 रुपये कमायला मला वावरात एवढं मरमर करावं लागते ना का लय. पण मला वाटलं मेळ जमीन पंख्याचा, पण पंख्याचा मेळ काही जमला नाही, पैसे गेले. आता दुसरा पंखा आणायला लागते, दुसरा पंखा आणायला सध्या पैसे नाही. माझं बिमारीतही पैसे गेले. काल 200 रुपये पंखा म्हणजे वायर फिट करायलाही गेले. आणि सारी दगदग झाली जीवाच्या मागं, तेही काही सारखी नाही झाली. एवढे हे येऊ राहील ना मांग कामाला मलाच माहित आहे काय करा. आता 2-3 पोळ्या टाकून घेतो. भाजी काही करत नाही, भाजी आहे रात्रीचीच. जर असं लवकर केलं का मग भाजी राहते. नुसतं करायचा ताप आहे मला स्वयंपाक. मन सांगतो काल 4-5 पोळ्या टाकल्या होत्या, म्हणजे 4च टाकतो मी. त्यातली बी एक उरल आहे. जेवणच नाही जाऊ राहिलं. जेव्हा जेवण जाईल तेव्हा माझी तब्येत दुरुस्त होईल. जेवणच नाही झालं तर तब्येत कशी दुरुस्त होईल. त्याचा आट काय नाही, फक्त करायचंच लय जास्त आहे. त्यापेक्षा तर उन्हाळा पुरला. उन्हाळ्यात गरमा जास्त असते पण जेवण लय मस्त जाते. हे खा ते खा. आणि यावर्षी उन्हाळ्यात मी कानडाई केली म्हणून हे प्रॉब्लेम येऊ राहिला वाटतं मामांग. तब्येत खराबीची. केलं तर केलं, खाल्लं तर खाल्लं. रोज मुकून 4 पोळ्या टाकतो मी. आता ते जायला पाहिजे, वावरात गेले की जातात. आता वावरातच नाही जाऊ राहिली मी तर काय. घरी सगळे जण असल्यावर बरं वाटते जरासं, पण आज तर घरी कोणी नाही. आता पंखा आणायला किती टाइम लागते, काय लागते, त्यासाठी हा कूलर चालू आहे आता. त्याचा तर काही नाही, एवढा आवाज येते ना त्याचा खटखट. तुम्ही पाहिलं असेल कधी मध्ये व्हिडिओ आला नसेल माझ्या, तर त्याच्यानं झोपही होत नाही. झोप नाही होऊ राहिली त्याच्यानं तब्येत खराब होऊ राहिली का काय समजायलाच मार्ग नाही काय होऊ राहिलं. आणि एवढ्या सगळ्या परफेक्ट गोष्टी करावं तर त्यासाठी एवढी हैसियत नाही आपली. कसं तरी ॲडजस्ट करून जीवन जगावं लागतं. माझ्या जीवनात तर एवढे प्रॉब्लेम आहेत ना, कोणत्या प्रॉब्लेमले तोंड द्यावा आणि कोणतं सॉल्व करावं हेच म्हणजे समजून नाही राहिलं. आयुष्य असंच निघलं माझं आणि याच्या पुढे असंच चालते वाटते. एवढ्या भाजीत आता होते मला एक टाइम भागते. त्यासाठी हरभरे भिजू घालेले आहेत ना आपण, मस्त चटपटीत. असं चटपटीत काहीतरी खावं राहिलं. पण आता खेड्या गावात काय भेटू राहिलं आपल्याला चटपटीत ती खायला. जे हाय भाकर भाजी तेच खावा लागते. पण बनवता येते, पण त्यासाठी साहित्य पाहिजे. ते काय ते परिपूर्ण ते नाही आपल्याजवळ. जेवढं धकते तेवढं खा मुक्कड्यानं आणि आराम करा. चला मग एवढ्या 2-3 पोळ्या घेतो आता लटून. आणि ही पोळ्या आता जातीन बैलाय. 2-3 पोळ्या लाटून एवढे हरभरे भाजता मस्त तेला मिठात. आता कसं आहे ना, मी तुम्हाला उन्हाळ्यातच सांगितलं होतं, वावरातले घरादारातले वावरातले काम करून माझ्याने ऍडजस्ट होते की नाही वावरात जाणं. कसं सांभाळणार मी सगळं. पण तरी मी छातीले माती लावून वावरातले काम चालू केले होते, तर ही परिस्थिती झाली. जे अर्धी भाकर खायची, एकच्या नांदात पडली, कमव्याच्या नांदात. म्हणजे एक भाकर भेटली पाहिजे, पण घरी राहून जे अर्धी भाकर खायची होती ती अर्धी भाकर आहे आता धकून नाही राहिली. आता छातीले तर माती लावली होती म्या, पण देवानं काही मला साथ नाही दिला आणि शरीराने मला काही साथ नाही दिला. तरी बी आता वावरातल्या कामाशिवाय पर्याय नाही. कसं मस्त तरी करावंच लागेल ते तब्येत बरोबर झाल्यावर, पण आताच नाही. कारण का तब्येत बरोबर नसली की घरातलेच कामं होत नाही, तर वावरातले कामं कधी करू नये. तरी घेतल्या आता 2-3 पोळ्या टाकून. असे लय कामं कधी ॲडजस्ट करावं लागत. तब्येत बरोबर असतो नसतो चालूच राहावं लागत.
बाईच्या गतीने म्हणजे ना कुठेच नाही. कोणती ड्युटी गेली तरी तिला घरातले सगळे कामं आवरून जावं लागतात. आणि वावरातही गेलं तरी सगळे घरातले कामं आवरून जावं लागतात. सगळे ऍडजस्ट करावं लागतं. पण त्यासाठी बाई अशी तंदुरुस्त पाहिजे. अशी परिस्थिती आहे महिलांची, तरी सगळं ऍडजस्ट करून ते हसतच राहतात. ना त्याला कोणतं व्यसन लागत ना काही ना काही. त्याने त्याच्याच घरातून निघणं सुचत नाही तर व्यसन कधी करते नाही. घासा भांडे जा वावरा जा कामावर, करायला करायचं बाकरायचं, घरात लिहायचं दारात लिहायचं, हे राहिलं ते राहिलं. त्यांच्या दिमागाला असं हेच नाही, मोकळाच नाही जायचा दिमाग. सगळं घरातच असते दारातही असते. आणि वरून गाव करायचे घरचे टोम नाही आहे का. जसं की आईनं काल म्हटलं की डॉक्टर घरी आले की लोक पायतात म्हणजे कशा नजरेनं पायतात, काय पायतात त्याचं द्यायला माहिती. ते बी एवढीशी सेवा आपण घरी घेऊ शकत नाही, ते बी दवाखान्यात जावं लागतं. तर दवाखान्यातही गेलं तरी लोक पायतात, तसं घरी राहिलं तरी लोक पायतात. लग्न मुश्किल करून टाकतात तरी बायायचं लोक समाज घरचे दारचे तरी ते एवढ्या संकट आले तोंड देऊन जगते. म्हणजे मी चालते, दुसरी कोण नाही. आता मी हा तो माझ्यासारख्या अशा बाया असतील त्याने एवढेच प्रॉब्लेम फेस करावा लागत असतील. बिगर प्रॉब्लेम तर कोणीच नाही. आणि बाईची जात बिलकुलही नाही. आता माझ्या वावरातलं काम एक टाइम होते, पण पातीत गेलं ना का बाया 2 टाइम करतात. 2 टाइम केल्यावर मग का घरी कोणीच येत नाही. मग मी एकटी एवढ्या जंगलातून पैदल एकटी येऊ नाही शकत, तर मग मी 2च टाइम काम करतो. 2 टाइम काम केलं का मग तब्येत खराब होते. म्हणजे लय जीवाच्या वर जाते 2 टाइम. पैसा येते पण लय जीवाच्या वर जाते. ना पाणी ना भाकर दुपारचं करायला, कारण एकाच टायमाचं पाणी भाकर नेतात सगळेजण. आणि एवढं जीवाले मारतात ना 2 टाइम करायसाठी. ना पाणी नसते ना भाकर नसते, तरी सकाळच्या टायमात जेवढं काम केलं तेवढं काम दुपारच्या टायमात करून द्यावं लागते. मग तुम्ही कधी करा घरी जा. मग बायाच्या भोवती असं असते की घरचे कामं राहतात, कोणाचे लेकरं राहतात, कोणाचे भांडे घासायचे राहतात, कोणाचे कपडे धुवायचे राहतात. तर मग ते काम ते एका टायमातलं काम करून घेतात पटकनच. म्हणजे लवकर घरी आलं पाहिजे, तरी 4 वाजता शिवाय घरी येत नाही. म्हणजे सकाळून 7 वाजतापासून जा तर संध्याकाळी 4 वाजता घरी या. 4 वाजता घरी आल्यावर आणखी घरातले कामं, स्वयंपाक भाजी कपडे लत्ते जे का असतात ते करावंच लागतं. शरीर आपलं कसं साथ देईन. खाणं नाही पिणं नाही, नुसतं कामच कामच कामच. एक गोष्ट आहे, वावरात गेल्यावर ना दिवस आठवत नाही, असं बोर नाही वाटत. एकदम हसी मजाकीत कामं करतात सगळेजणी आणि घरी येतात. म्हणजे का कोणासंग बोलायलाही टाईम नाही आणि बसायला तर बरं बिलकुल टाईमच नाही. जेवढं वावरात बोललं ना तेवढंच, बाकी सगळे घरी आले की आपापल्या घरात, कारण कामच तेवढे असतात. कुठा धंदे करणारे फक्त ना गावातले म्हातारे तुतारे यायले तेच काम असतात. दुसरे कामं तर काही नसतं. त्याला काही वावरात जाता येत नाही. ते काही वावरात जात नाही. घरी राहून थोडीशी भाकर पचवा लागेल, ती भाकर पचवतात. त्यासाठी मग याच्या त्याच्या पोरीवर लक्ष ठेवतात. कोण काय म्हणते कोण काय म्हणते त्याचं त्याने समजत नाही. पण त्याने हे समजत नाही की आपल्याकडे नसतील तर येणार आहात. सगळ्याचेच घरी हाडक्याले मणका लागते आणि ते कोणाला काही समजत नाही. त्याला मला पर्याय नाही काही. जाऊ द्या, त्यांचं त्यांच्याजवळ आपलं आपल्याजवळ जगा लागते तर टमणे टमणे खावंच लागतं. गव्हाचं मिठाचं झाकण खाऊ राहिली, पण मिठाचं झाकणच नाही भेटू राहिलं. रात्री काही भाजी केली नव्हती, आईनंच भाजी आणून दिली होती. त्या संग निंबू आणून दिलं. तिला हे नाही समजलं की ती तब्येत बरोबर नाही, इंजेक्शन गोळ्या चालू आहेत आणि ते मला निंबू खायला घेऊन आली. मग एवढा पसारा नेऊन ठेवतो आता मी बाहेर. मग बकऱ्या सुटल्यावर बाहेरचे कामं करायचे.